हॅलो, मी डॉक्टर स्नेहल. तुम्हालाही सतत पायांना गोळे येत आहे का? पोटऱ्या दुखताय का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आपल्याला 2 हृदय आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? आणि दुसरं हृदय म्हणजेच तुमच्या पोटऱ्या. आपल्या पोटऱ्यांना दुसरं हृदयच म्हटलं जातं. हार्ट जसं ब्लड पंपिंगचं काम करतं ना, तसंच पोटऱ्यांच्या इथे देखील कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन सतत सुरू असतं. आता आपल्या पायांना गोळे का येतात आणि पोटऱ्या का दुखतात हे आपण जाणून घेऊयात. आता जर तुम्ही पाणी कमी पित असाल, तरीही तुमच्या पायांना गोळे येऊन पाय दुखू शकतात. पोटऱ्या या कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न या सर्वांच्या डेफिशियन्सीमुळे सुद्धा दुखू शकतात. पण जेव्हा खूप वेळ उभा राहतो ना, तेव्हा रक्ताभिसरण डोक्यापासून पायापर्यंत शिफ्ट होतं. त्यामुळे आपण जर खूप काळासाठी उभा राहिलो, तर व्हेरिकोज व्हेन्सच्या त्रासामुळे सुद्धा पोटऱ्या दुखू शकतात. याच पोटऱ्यांची ताकद वाढवण्यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो? चला तर मग जाणून घेऊयात. सर्वात पहिल्यांदा केळी आणि भिजलेले मनुके आहारात घेणं सुरू करा. केळीमध्ये पोटॅशियम असतं आणि भिजलेल्या मनुक्यांमध्ये मॅग्नेशियम आणि आयर्न असतं. हे दोघे मिळून मसलला रिलॅक्स करतात, ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करतात आणि मसलमध्ये येणारे क्रॅम्प्स आणि गोळे कमी करतात. तीळ, ज्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं आणि जे जॉईंट्सला आणि मसल्सला स्ट्रॉंग बनवतं. त्यानंतर तुम्ही थोडंसं मोहरीचं तेल, त्यामध्ये 1 चमचा सैंधव मीठ हे दोन्ही मिक्स करून पोटऱ्यांना खालून वरती असा मसाज करा आणि थोडा वेळ गरम पाण्यामध्ये पाय बुडवून बसा. नंतर सूर्यनमस्कार देखील यामध्ये खूप उपयुक्त ठरू शकतात. आणि या सर्वांसोबतच होमिओपॅथिक औषधं देखील तुम्हाला या त्रासामध्ये खूप उपयुक्त ठरू शकतात.